नमस्कार, मी हिमांगी सुरेश नांदे। आज आपल्याला रथसप्तमी पूजा विधी आणि रथसप्तमीची कथा सांगणार आहे। तर सुरुवातीला आपण पाहूयात रथसप्तमी पूजा विधी। माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते। या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो। या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो। या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात। सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे। सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात। अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय। सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे। सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे। रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे। रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो। सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते। देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे। त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचे पूजनही केले जाते। रथसप्तमी पूजा विधी। रथसप्तमीला अरुणोदयकाली स्नान करावे। सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावे। पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी। त्याला तांबडी फुले वाहावीत। सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे। खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा। सूर्यदेवांच्या रथाला असणारे 7 अश्व सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दाखवतात। या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते। अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात, म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात। त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात। आता आपण ऐकूयात रथसप्तमीची कथा। श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता। एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटावयास आले होते। दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णांच्या मुलास माहिती नव्हते। दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते। दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते। तेव्हा हे बघून शांब त्यांना हसले। हसण्याचे कारण कळवल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर कुष्ठरोगी होईल। तसेच घडलेही। अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही। तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले। वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला। तर ही होती रथसप्तमीची कथा आणि पूजाविधी। धन्यवाद।